नमस्कार. जय महाराष्ट्र. मंदार लोणारे. भाईगिरी करायची का असा अनेकांना प्रश्न पडतो. आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तुम्ही भाईगिरी करून शानपणा करून तुमच्या भाईच्या नादाने जेलमध्ये गेलात. तुमच्या भाईची तिकडे काय लायकी हे तुम्हाला पण माहित नाहीये. कारण तुमचा भाई तिकडे कोणाचे तरी पाय दाबतोय, कोणाचं तरी काय संडास स्वच्छ करतोय, काय करतोय, कुठल्या गोष्टी करतोय. अच्छा, भाईगिरी करून तुम्हाला काय भेटलं? काही नाही. तुम्ही जेलमध्ये गेलात, तुम्हाला जेलचं अन्न खायला भेटलं, काय काय तुमचं झालं ते ठीक आहे. पण तुमच्या आई वडिलांना इतका त्रास होतो त्या गोष्टींचा. दिवसभर त्या वकिलांच्या मागे मागे फिरा, त्यांना काय गोष्टी लागतील ते द्या. कोर्टात कुठे थुंकलेलं असेल, पोलीस स्टेशनला कुठे थुंकलेलं असेल, तिकडे त्या घाणीत बसा. दिवसभर तुमची तारीखची वाट बघा. महिना महिना तुम्ही तो भेटत नाही. तुम्ही लोक जेव्हा कोर्टामध्ये रिमांडला येतात त्यावेळेला पोलिसांना कसे ट्रीट करतात हे तुमच्या आई वडिलांना विचारा. तुम्ही भाईगिरी करून तर जेलमध्ये असतात, मस्त जेवत बिवत असतात, खात पित असतात. पण तुमच्या आई वडिलांना त्या गोष्टीचा किती त्रास होतो. कुठे थुंकलेलं असतं, काय असतं, दिवसभर ते माता माऊली तिकडे बसलेली असते, तुमची वाट बघत बसलेली असते, रडत असते. आणि रिमांडला जेव्हा तुम्ही 3-4 वाजता जेव्हा दुपारी येता, तर ती सकाळपासून 11 वाजल्यापासून जी कोर्ट चालू होतं तेव्हापासून ती बसलेली असते की तुमची वाट बघत की माझा मुलगा आता येईल आता येईल. आणि तेवढ्या त्रासानंतर पण तुम्हाला काय भेटतं? आणि जो तुमचा भाई आहे तुम्हाला जेलमध्ये गेल्यावर त्याची लायकी कळते. मग कशाला उगाच पडताय? गुन्हे करू नका, कायद्याने चला, कायद्याची भाषा लोकांना समजू दे म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.